स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्या पद्धतीनं देशभरामध्ये उत्साह आहे, पंतप्रधानांनी आव्हान केलंय की AI आणि टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. तुम्ही सुद्धा महसूल विभाग असेल किंवा नागपूर जिल्ह्यापर्यंत AIचा वापर करताय, काय भावना आहे? महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आजचा स्वातंत्र्य दिन हा विकसित भारताकरता, विकसित महाराष्ट्राकरता नवा संकल्प घेऊन येतो आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताकरता आधुनिकीकरण AIच्या माध्यमातून संपूर्ण देशातल्या संपूर्ण व्यवस्था या पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि आता सर्व स्तरावरच पोलिसिंग असेल, महसूल असेल, देशातले राज्यातले सर्व कोर, फायनान्स असेल, प्रगतीचे सर्वच क्षेत्र हे AIशी जोडण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री महोदयांचा त्याचा संकल्प आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा IT टेक्नॉलॉजी AI या क्षेत्रामध्ये पुढाकार घेऊन या राज्यामध्ये 100 दिवसाचे 150 दिवसाचे 2 मोठे कार्यक्रम प्रशासनाला दिले होते. त्यामध्ये AI अंतर्भूत टेक्नॉलॉजी लॉन्च केलेल्या होत्या. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला महाराष्ट्र सुद्धा तेवढाच सोबतीनं काम करतो आहे. याबद्दल मला विश्वास आहे. निश्चितपणे प्रधानमंत्री मोदींचा संकल्प आपण पुढे नेऊया. जनगणना सुरू आहे, त्यामध्ये पंतप्रधानांनी असं आव्हान केलंय ज्या पद्धतीने जनगणना सुरू आहे, युवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये जनगणनेमध्ये सहभाग नोंदवावा. महसूल मंत्री म्हणून तुमचं आव्हान काय? जनगणना मोठ्या प्रमाणात, जनगणनेचं सर्वात मोठं काम महसूलकडेच असतं. त्यामुळं महसूल प्रशासन तर काम करेलच, अचूक काम करेल. पण हे करत असताना यावेळी महत्वाचं काय आहे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा OBC जातनिहाय जनगणनेचा संकल्प केला आहे. मला विश्वास आहे की जी जनतेची मागणी होती, OBC 18 पगड जाती 12 बोलतेदार जनतेची मागणी होती की आम्हाला जातनिहाय जनगणना पाहिजे आहे. ही देशाची मागणी पूर्ण झाली. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट मधल्या खूप जाती आहेत, शेड्यूल ट्राईब मधल्या जाती आहेत. एकंदरीत महाराष्ट्राचं खरं चित्रीकरण यातनं होणार आहे. आणि यामध्ये जो खरा मागासलेला समाज आहे, मग सर्व क्षेत्रामध्ये असेल, SC, ST, मराठा, OBC या सर्व क्षेत्रामध्ये आर्थिकदृष्ट्या कमजोर, आर्थिक दुर्बल आणि त्या समाजातील व्यक्तींना पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी जातीय जनगणनेत होणार आहे. त्यामुळं एकीकडे जनगणना अचूक करणे, दुसरीकडे जातनिहाय जनगणना अचूक करणे. महाराष्ट्राच्या सर्व जनतेला, युवांना, सर्व स्वयंसेवी संघटनांना, सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आमचं महसूल खातं, प्रशासन या ठिकाणी घरोघरी येईलच, आपली भेट घेईलच, पण आपण मात्र जनगणनेचे सर्वांनी साक्षी व्हा. आपलं नाव जनगणनेत कुठून याची काळजी सर्वांनी घ्यावी. नाही, स्वतंत्र यामध्ये टाकलाच आहे ना, नवीन याच्यामध्ये टाकलेला आहे. देखिए, आज पूरे देश में, महाराष्ट्र में सारी युवा शक्ति स्वतंत्र भारत के इस स्वतंत्र गणतंत्र दिन पर और हमारा राष्ट्रीय त्योहार है, इस दिन पर सारे हमारे युवा एक साथ आकर, हमारे सारे स्कूल के बच्चे, हम सब लोग, पूरी देश की 140 करोड़ जनता और महाराष्ट्र 14 करोड़ जनता आज स्वतंत्र दिन का उत्साह मना रही है. और ये स्वतंत्रता दिन ऐसा है जो नए संकल्प को लेके आगे जा रहा है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पूरा देश, अलग अलग प्रशासनिक की व्यवस्थाएं, समाज माध्यम से लेकर सारी व्यवस्थाएं AI आधारित, AI टेक्नोलॉजी के ऊपर ट्रांसफर करने की, उसको रिवॉल्यूशन करने की बात की है. निश्चित रूप से प्रधानमंत्री जी का संकल्प महाराष्ट्र के आगे लेके जा रहा है. हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने 100 दिन 150 दिन के जो बड़े एक कार्यक्रम किए थे, जिसमें प्रशासन को कुछ टास्क दिए थे, सारे हमारे स्टेट के सारे विभाग ने अच्छा काम किया. और माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो संकल्प है कि मजबूत भारत, मजबूत देश, और टेक्नोलॉजी को लेकर हमारे देश को कम समय में बहुत ज़्यादा ऊंची उड़ान हम ले सकते हैं,
तो वो संकल्प प्रधानमंत्री ने किया है, निश्चित रूप से सराहनीय संकल्प है। हम सब लोग उनके संकल्प को सामने लेके जाने का, आगे लेके जाने का प्रयास करेंगे। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।